नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित इयत्ता 5वी आणि यातील घटकाचे नाव आहे हातच्याची वजाबाकी। आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 12वर हा घटक तुम्ही अभ्यासू शकता। चला तर मग शिकूया हातच्याची वजाबाकी। सर्वप्रथम आपण 4 अंकी संख्येची वजाबाकी पाहणार आहोत। 9670 वजा 3245। याकरिता सर्वप्रथम आपल्याला एक टेबल आखावा लागेल आणि त्या टेबलमध्ये त्या सर्व संख्या लिहाव्या लागतील। वजाचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे आणि त्याखाली एक आडवी रेष। यानंतर शून्यातून 5 वजा आपल्याला प्रथम करायचे आहेत, परंतु शून्यातून जात नसल्यामुळे आपण 7 दशकाकडून एक हातचा घेणार आहोत। 7 दशकातून एक हातचा घेतला म्हणजे 10, म्हणजे 10 आणि इथले 0 असे हे टोटल मिळून झाले 10। वरती आपल्याला 10 लिहायचे आहेत आणि 7 मधून एक हातचा दिल्यामुळे तिथे राहिले 6। 10 मधून 5 वजा झाले, राहिले 5। आपण खाली 5 लिहिणार आहोत। त्यानंतर 7 मधून एक हातचा आपण इकडे दिल्यामुळे इथे राहिलेत 6। तर 6 मधून 4 वजा झाले तर किती उरतील? उरतील 2। त्यानंतर तसंच 6 मधून 2 गेले 4 आणि 9 मधून 3 जातात, म्हणून 9 वजा 3 बरोबर 6। अशा प्रकारे आपल्याला हातच्याची वजाबाकी करायची आहे। याचं उत्तर आलं 6425। यानंतर आपण पाहणार आहोत 5 अंकी संख्यांची वजाबाकी। तर मागील गणिताप्रमाणेच आपल्याला असा टेबल आखायचा आहे, आडवी रेष, पुढे वजाबाकीचं चिन्ह आणि आपल्याला आता वजाबाकीला सुरुवात करायची आहे। इथे पहा 3 मधून 7 जातात का? नाही जात, म्हणून आपल्याला घ्यावा लागेल हातचा। इथे 9 दशक आहेत, 9 दशकामधून एक हातचा आपण 3ला देणार आहोत। तर हा आला 1 दशक। 1 दशक आणि 3 किती झाले? तर हे झाले आहेत 13। हे कट करायचे आणि वरती आपल्याला 13 लिहायचे आहेत। नंतर 9 मधून एक हातचा आपण दिलेला आहे, तर इथे उरले 8। तर 13 मधून 7 वजा करा, बघा किती राहतात। 13 मधून 7 वजा केल्यानंतर इथे राहतात 6। त्यानंतर इकडे 8 मधून 4 वजा झाले, खाली राहिले 4। आता पुन्हा 2 मधून 5 वजा करायचे आहेत, परंतु जात नाहीत, मग 4 पासून आपण एक हातचा घेणार आहोत। इथे झाले 12 आणि इकडे राहिले 3, म्हणून 12 मधून आता 5 वजा झाल्यावर किती राहतील? 7 आणि 3 मधून 8 पुन्हा जात नाहीत, त्यामुळे पुन्हा 6 कडून एक हातचा घ्यायचा। इथे झाले 13 आणि 13 इथे राहिले 5 आणि 13 मधून 8 गेल्यानंतर राहतील 5 आणि 5 मधून 2 गेल्यानंतर इथे राहिले 3। अशा प्रकारे उत्तर आलं 35746। अशा प्रकारे आपल्याला हातच्याची वजाबाकी करायची आहे। आता यानंतर पुढचं गणित तुम्हाला सोडवायचं आहे। हे गणित थोडंसं मोठं आहे, आपण संख्या वाढवल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे गणित तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि त्यानंतर मीही तुमच्यासोबत सोडवतो। चला आता पाहणार आहोत आपण डायरेक्ट उत्तर। अशाप्रमाणे जर तुमचं उत्तर आलं असेल तर तुम्ही वजाबाकी शिकला आहात, नाहीतर तुम्हाला आणखी सरावाची गरज आहे। यानंतर आपण काही स्वाध्याय घेणार आहोत। स्वाध्यायासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकातील उदाहरण संग्रह 10 आणि उदाहरण संग्रह 11 आपल्याला सोडवायचा आहे। याचा जेवढा सराव करताल तेवढे तुम्ही यात यशस्वी व्हाल।